सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुवारी पडल्याने कापूस पिकावर मावा, तुडतुडे व पांढऱ्या माशीचा उपद्रव वाढलेला असून फुले झडणे, पात्या गळणे, बोंड सडण्यासह बोंड अळीचा प्रकोप झाल्याने हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक वाया जाण्याच्या बेतात आहे। सुमारे 80% कास्तकारांनी लवकर येणाऱ्या सोयाबीनच्या वाणाची निवड केल्याने ते सुद्धा पीक पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे मोड फुटणे सुरू झाल्याने माहूर तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे। तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 1200 मिलीमीटर इतके असते। 23 ऑगस्ट 2020 पर्यंत 976.50 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे। तालुक्यातील माहूर, वाई बाजार, सिंदखेड व वानोळा या 4 महसूल मंडळातील 83 गाव शिवारातील 34,360.50 हेक्टर्सपैकी 17,964 हेक्टर्स कापूस, 11,695 हेक्टर सोयाबीन, 3,435 हेक्टर तूर आणि 188 हेक्टर मूग, 183 हेक्टर उडीद व 224 हेक्टर्स शेत जमिनीवर खरीप ज्वारीची पेरणी करण्यात आल्याची नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेली आहे। ओलित क्षेत्र अत्यल्प असल्याने बहुतांश शेतकऱ्याचा भर कापसाच्या लागवडीवर अधिक असतो। गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे हातचे पीक वाया गेलेले आहे। त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडल्याने देशाचा पोशिंदा कमालीचा त्रस्त झाला आहे। सध्या तरी कापसावर तांब्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या संदर्भात व सोयाबीनला मोड फुटल्याच्या बाबत कुठल्याही तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांना पिकांच्या वास्तविकतेशी फारशी कल्पना नाही ही बाब सिद्ध होते। निसर्गाच्या लहरीपणामुळे देशातील शेतकऱ्यांची होणारी दयनीय अवस्था लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी सुधार विधेयकामध्ये कॉन्ट्रॅक्ट फॉर्मची तरतूद आहे। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा भूर्दंड पूर्णतः कॉन्ट्रॅक्टरला सहन करावा लागणार असल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सदरचे विधेयक किती गरजेचे होते याची सत्यता पटते। या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडणार असल्याने विरोधकांकडून होणारा विरोध केवळ राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याने त्यांच्याकडून फैलविला जाणारे भ्रम व होणारे प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन भाजपाचे युवा नेता ॲडव्होकेट रमण जायभाये यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।